श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध. दशक 11वा भीमदशक. समास 8वा. अंतरात्मा विवरण नाम. श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 11वा भीमदशक आणि त्यामधला समास 8वा अंतरात्मा विवरण नाम. तर अंतरात्मा विवरण म्हणजे समर्थांनी महंताच्या अंतरात्म्याचं विवरण केलेलं आहे, निरूपण दिलेलं आहे. मागच्या समासात आपण चंचल नदी निरूपण ऐकले, श्रवण केले. मन आपलं अस्थिर आहे, चंचल आहे. तर आता आपल्याला अंतरात्म्याचं विवरण करायचं आहे. समर्थन याच्यावरती निरूपण दिलेलं आहे. आता आपण श्रवण करू. आता वंदू सकळ करता, सकळ देवांचा जो भरता, त्याचे भजनी प्रवर्ता कोणीतरी. जय सद्गुरू. समर्थ सांगतात, आता वंदू सकळ करता. वंदू म्हणजे वंदन करा. जो सकळ करता आहे त्याला वंदन करा. पण कोणाला? जो समस्त देवांचा जो भरता आहे, सर्व विश्वाचा जो करता आहे, देवाचा देव आहे, त्याला वंदन करा. आणि कोणीतरी देवाचे भजन करण्यास प्रवृत्त व्हा. समर्थ सांगतात, त्याचे भजनी प्रवर्ता कोणीतरी. तेने विन कार्य न चले, पडिले पर्ण तेही न हाले, अवघे त्रैलोक्याची चाले जयाचेनी. समर्थ सांगतात, तेने विन कार्य न चले, पडले पर्ण तेही न हाले. म्हणजे त्याच्या कार्याशिवाय, त्याच्या सत्तेशिवाय कुठलेही कार्य घडत नाही. साधा आपल्या झाडावरचा पान गळून सुद्धा तो पडत नाही, त्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये तेवढी ताकद आहे, त्याचे सामर्थ्य आहे. आणि त्याच्या सत्तेनेच, त्याच्या कार्यानेच सर्व त्रैलोक्यामधलं आपलं कार्य घडत असतं. आणि तो आपल्याला आता ओळखायचा आहे, त्याचं नामस्मरण करायचं आहे, त्याला वंदन करायचं आहे. तो अंतरात्मा सकळांचा, देव दानव मानवांचा, चत्वार खाणी चत्वार वाणीचा प्रवर्तकू. तर समर्थ सांगतात, तर तो देव कोण? देव कसा ओळखायचा आहे? तर समर्थ सांगतात, देव सर्वांमध्ये आहे. अंतरीचा अंतरात्मा आपल्याला ओळखता आला पाहिजे. तो अंतरात्मा सकळांचा आहे. देव दानव मानव 84 लक्ष जीव योनी आहेत, त्यांच्यामध्ये सर्वांमध्ये अंतरात्मा आहे. चत्वार खाणी चत्वार वाणी, म्हणजे 4 खाणी 4 वाणी यांचं प्रवर्तक आहे, त्याच्यामध्ये पण अंतरात्मा आहे. फक्त आपल्याला ओळखता आला पाहिजे. आपण सर्व देवाचे अंश आहेत. आपल्याला बुद्धी दिलेली आहे. मानव जातीला, मानव प्राणी आहे, त्यालाच फक्त बुद्धी दिलेली आहे. आणि आपल्याला आता ओळखता आलं पाहिजे, देव सर्वांमध्ये, दानव मानव 4 खाणी 4 वाणी सर्वांमध्ये. तो अंतरीचा अंतरात्मा आपल्याला ओळखता आला पाहिजे. तो एकलाची सकळा घटी, करी भिन्न भिन्न रहाटी, सकळ सृष्टीची गोष्टी किती म्हणून सांगावी. तो एकलाची सकळा घटी म्हणजे तो सर्व प्राण्यांच्या ठिकाणी स्थिर आहे, वास करून सर्वांकडून भिन्न भिन्न कार्य घडवतो, क्रिया करवितो. आणि सर्व सृष्टीतील घडामोडी त्याच्या योगेच होतात. समोर सांगतात की याचं किती वर्णन करणार, किती सांगणार.
आणि वर्णन केले तर ते कमीच आहे, किती केलं तरी कमीच आहे. सर्व सृष्टी त्याच्याशिवाय त्याच्यानेच चालते. आपण बोलूच शकत नाही. हे आपलं विज्ञान एवढं डेव्हलप केलं आहे, कोण बोलूच शकत नाही आम्ही शोध लावला आहे म्हणून. सर्व त्याचंच कार्य आहे, त्यानेच उभं केलेलं आहे. ऐसा जो गुप्तेश्वर त्यास म्हणावे ईश्वर, सकळ ऐश्वर्य थोर थोर जयचेनी भोगती. आता समर्थ बोलतात, आता ईश्वर कोणाला म्हणावे, म्हणजे असा जो सर्वांच्या अंतर्यामी, जो गुप्तपणे राहणारा, सर्वांचा घातक, सर्वांच्या अंतर्यामी गुप्तपणे राहणारा, सर्वांचा चालक, त्यालाच ईश्वर असं म्हटलेलं आहे. चालक म्हणजे जो देह चालवतोय त्याला ईश्वर असं म्हटलेलं आहे. आता अंतरात्म्यातला आपला कंट्रोल करणारा, आपल्या विषय विकारांवर कंट्रोल करणारा, मनावर कंट्रोल करणारा, ताबा मिळवणारा, त्यालाच ईश्वर असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्या योगेस थोर थोर लोकांना सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होत असते. ऐसा जेने ओळखिला तो विश्वंभरची झाला, समाधी सहज स्थितीला कोण पुसे. समज सांगतात, जो त्या ईश्वराला स्वानुभवाने ओळखेल, जाणतो, तो स्वतः विश्वंभराची होतो. आणि याप्रमाणे तो आत्माराम बनतो. तो सहज समाधी किंवा सहज स्थितीला कशाला महत्त्व देईल. आपल्याला ओळखता आलं पाहिजे. समोर सांगतात, गुरुला ओळखता आला पाहिजे, देवाला ओळखता आला पाहिजे. बाकी अशा सहज स्थिती होतात ना, आपल्याला मग काही वाटणार नाही, ते आपण महत्त्वच देणार नाही आपण इतर गोष्टीला. अवघे त्रैलोक्य विवरावे तेव्हा वर्म पडेल ठावे, अवचट घबड सिनावे न लगेची काही. म्हणजे सर्व दृश्य सृष्टीचे सारासार विवेकाने विवरण निरसन करून तेव्हा अचानक वर्म कळून येते आणि अचानक आत्मस्वरूपी घबाड प्राप्त होते. त्यामुळे मग दुसरं काही कष्ट करावं लागत नाही. अचानक आत्मस्वरूप काही जर आपल्याला घबाड भेटलं तर आपण काही कष्टच नाही करणार, मेहनतच नाही करणार. पाहता ऐसा कोण आहे जो अंतरात्मा विवरून आहे, अल्पस्वल्प कळवून राहे समाधाने. म्हणजे पाहता ऐसा कोण आहे जो अंतरात्मा विवरण आहे, म्हणजे प्रत्यक्ष स्वरूपानुभव येतपर्यंत अंतरात्म्याचे विवरण करणारा एखादाच असतो. पण बहुतेक लोक अल्पस्वल्प ज्ञानाचे समाधान असतात. अरे हे पाहिलेच पाहावे, विवरलेची मागू ते विवरावे, वाचिलेंची वाचावे पुन्हा पुन्हा. समोर सांगतात, बाबांनो असो, एवढ्या तेवढ्यावर समाधान मानू नका, अंतरात्म्याचा शोध घ्या. पूर्वी समर्थ बोलतात, पूर्वी जरी आपण विवरण केलं असेल, निरूपण केलं असेल, श्रवण केलं असेल, तरी पुन्हा विवरण करा. आणि पूर्वी त्यासंबंधी वाचलेले असेल तर परत वाचून त्यांचं श्रवण करा, चिंतन करा. वाचलेचे वाचावे पुन्हा पुन्हा. अंतरात्मा केवढा कैसा, पाहणाराची कोण दशा, देखिल्या ऐकिल्या ऐसा विवेक सांगे. म्हणजे अंतरात्मा केवढा कैसा, म्हणजे अंतरात्मा केवढा आहे, कसा आहे, त्याचे स्वरूप काय, आणि ज्यांना त्याचा साक्षात्कार होतो त्यांची स्थिती काय होते, याबद्दल ज्याने जेवढे ऐकले, जेवढे त्याने पाहिले, तेवढेच तो सांगतो, जास्त नाही सांगू शकत. उदंड ऐकिले देखिले, अंतरात्म्याचे नवचे पुरविले, प्राणी देहधारी बाऊले काय जाणे. उदंड ऐकिले देखिले म्हणजे
आपण भरपूर उदंड ऐकले, नाना प्रकारे ऐकलेत, नाना प्रकारे पाहिलेत, पण अंतरात्म्याची ओळख होऊ शकत नाही. कारण देहधारी प्राणी बिचारा अल्पज्ञ अज्ञानी आहे, आणि तो अंतरात्माच कसा जाणणार? म्हणून कोणालाही कमी लेखले जाऊ नये. मग आपण अज्ञानी ठरतो. आपल्याला दुसऱ्यांच्या चुका लगेच दिसतात, पण स्वतःची चूक कधी दिसत नाही आहे. प्राणी देहधारी बाहुले काय जाणे. म्हणून आपल्या अंतरात्मा आपल्याला ओळखायचं आहे. वाईट काय चांगलं काय आपल्याला ओळखता आलं पाहिजे. पूर्णासह अपूर्ण पुरेना, काजे अखंड विवरेना, विवरता विवरता उरेना, देवा वेगळा. म्हणजे अंतरात्मा हा चंचल आहे, अपूर्ण आहे, आणि तो पूर्ण निश्चळ परब्रह्म आहे. पण हे कळत नाही लोकांना, कारण अखंड विवरण त्यांना घडत नाही आहे. जो कोण निरंतर विवरण करत राहतो, मग तो देवापासून वेगळा उरतच नाही, तो देवासोबतच राहतो आणि एकरूप होऊन राहतो. विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणवावे, नाहीतरी व्यर्थची सिनावे खटाटोपे. विभक्तपणे नसावे, समर्थ सांगतात, जो देवाशी एकरूप असतो, समर्थांशी एकरूप होतो, विभक्त कधीच उरत नाही, आणि त्यालाच भक्त म्हटलेलं आहे, आणि तोच भक्त म्हणून शोभतो. जसं श्रीराम आणि हनुमान, श्रीकृष्ण आणि अर्जुन, जसं शिष्य भक्त आहेत, तेव्हाच समजतं. याप्रमाणे जो ऐकत नाही तो प्रमाणे प्रयत्न करावे लागतो, आणि तो केवळ शीनच होतो. उगाच घर पाहून गेला, धरधनी नाही ओळखीला, राज्यामधूनच आला परी राजा नेने. समर्थ सांगतात, एक उदाहरण दिलेलं आहे समाजाने. एखादा माणूस जर कोणाच्या घरी आला, जाऊन उगाच नुसतं घर पाहून आला आणि घर मालकाला भेटलाच नाही, त्याला कुणी एखाद्या राज्यात येऊन जाऊन आला पण राजाला भेटलाच नाही, तर तो व्यर्थ आहे. देहसंगे विषय भोगिले, देहसंगे प्राणी मिरविले, देहदर्तास चुकले नवल मोठे. म्हणजे ज्याप्रमाणे माणसाची स्थिती असते, त्या देहाच्याच योगे विषय भोग प्राप्त होतात, पण देहाच्या योगे मोठेपणा मिरवतात. पण हे देह धारण करणारा जो अंतरात्मा आहे, त्यास मात्र हे जाणत नाही. ही मोठी नवलची गोष्ट आहे. ऐसे लोक अविवेकी, आणि म्हणती आम्ही विवेकी, बरी ज्याची जैसी टाकी तैसे करावे. म्हणजे जे लोक विवेकहीन असतात, ती स्वतःला मोठी विवेक समजतात, आम्ही विवेकी आहेत, पण ज्याची जशी कुवत असेल तसाच वागतो. आणि समर्थ जसं जसं वागतात, जसं जसं कर्म करतात, तसं त्यांना फळ प्राप्त होतं. ज्याचा भावार्थ जैसा, त्यास लाभ तैसा. मूर्ख अंतर राखो नेने, म्हणून असावे शहाणे, ते शहाणे हे दैन्यवाने होऊन गेले. म्हणजे मूर्ख माणूस असतो तो आपल्या अंतरात असणाऱ्या अंतरात्मास जाणत नाही, म्हणून तो मूर्ख आहे. म्हणून माणसाने शहाणे असावे. जगात असं मात्र कुठं दिसून येत नाही की जो स्वतःच शहाणे समजतात आणि दुसऱ्यांना वेडे ठरवतात, आणि त्याच्या अंगी अंतरात जाणत नसल्याने त्याला देणेवानेच म्हटलेलं आहे, आणि ते देणेवानेच असतात. अंतरी ठेवणे चुकले, दारोदारी धुंडू लागले, तैसे अज्ञानस झाले, देव न कळे. म्हणजे आपल्या अंतरातच
आत्मस्वरूपी ठेवा असून ते त्या शोधासाठी दारोदार हिंडतात आणि अज्ञानामुळे त्याला खरा देव कोण आहे हे कळत नाही. या देवाचे ध्यान करी ऐसा कोण सृष्टीवरी, वृत्ती एकदसी तरतरी पवाडेल कोठे. म्हणजे अनंत अशा अंतरात्म्याचे ध्यान करणारा या सृष्टीवर कोण आहे, जो कोण देव आहे. माणसाची वृत्ती एकदशी असते, त्याची शक्ती मर्यादित असते. असा कोण देव जो आहे त्याची सृष्टीवर नजर आहे. या देवाचे ध्यान करी ऐसा कोण सृष्टीवरी, वृत्ती एकदसी तरतरी पवाडेल कोठे. ब्रह्मांडी दाटले प्राणी बहुरूपे बहुवानी, भूगर्भी आणि पाषाणी किती एक. म्हणजे ज्या ब्रह्मांडात प्राण्यांची एकच दाटी झालेली आहे, त्यांचे अनेक रूप आहेत, अनेक भाषा आहेत. एवढंच नव्हे तर भूगर्भात आणि पाषाण आहेत, कित्येक प्राणी आहेत. इतके ठाई पुरवला अनेक एकची वर्तला, गुप्त आणि प्रगटला किती एक. म्हणजे इतके ठाई पुरविला, म्हणजे इतक्यांना सर्वांना पुरून जो शिल्लक उरतो आणि त्या अनेकांच्या ठिकाणी जो वर्तत असतो तो अंतरात्मा काही ठिकाणी गुप्त असतो, म्हणून जर त्या ठिकाणी तो प्रगट होत असतो. चंचलन होय जे निश्चळ, प्रचित जाणावी केवळ, चंचलते नवे निश्चळ परब्रह्मते. म्हणजे जोपर्यंत माणूस चंचळाच्या सत्यावर वावरत असतो तोपर्यंत तो निश्चळ असं परब्रह्मशी एकरूप होऊ शकत नाही. हे केवळ अनुभवाने प्राप्त होते, अनुभवाने जाणून घ्यावे. चंचळ अंतरात्मा आणि निश्चळ परब्रह्म हे एक म्हणता येणार नाही. तत्वे तत्व जेव्हा उडे तेव्हा देहबुद्धी झडे, निर्मळ निश्चळ चौकळे निरंजन. म्हणजे तत्वाने तत्वांचे जेव्हा निरसन होते तेव्हा मी देह ही देहबुद्धी नष्ट होते आणि मग चौकडे निर्मळ निश्चळ निरंजन असं परब्रह्माचं ओतप्रोत कोंडटलेलं आहे अशी अनुभवी येते. आपण कोण कोट कैसा, कैसा मार्ग विवेकाचा, प्राणी जो स्वय काचा त्याच हे कळेना. म्हणजे हे सर्व होण्यासाठी माणसाने मी कोण आहे, मी कसं आहे, मी कुठून आलोय याचा विवेकाने शोध घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे, तेव्हा समजेल. आणि जो प्राणी स्वतः अर्धवट आहे त्याला हे कळत सुद्धा नाही. भल्याने विवेक धरावा, दुस्तर संसार तरावा, अवघा वंशाची उधरावा, हरिभक्ती करुणी. समोर सांगतात भल्याने विवेक धरावा. हे भला माणसा, सारासार विवेकाचा मार्ग धरून या दुस्तर संसारातून तुला तरायचं आहे, तुला हा समुद्र पार करायचा आहे. पण तुला हा जर समुद्र पार करायचा असेल आणि तुझा अवघा वंशाची उधरावा म्हणजे तुझ्या वंशाचा उद्धार करायचा असेल तर तुला हरिभक्तीशिवाय साधन नाही. तुला हरिभक्तीच करावी लागेल, उपासनाच करावी लागेल, श्रवण करावं लागेल, त्याशिवाय दुसऱ्या कोणताही पर्याय नाही. भल्याने विवेक धरावा, दुस्तर संसार तरावा, अवघा वंशाची उधरावा, हरिभक्ती करुणी. जर तुम्ही हरिभक्ती केली तरच तुमचा संसार सुखाचा होईल. तुम्हीच तेव्हाच तुमचा जो प्रवास आहे तो समुद्राच्या कडेला जाऊन स्थिर होईल.
इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे अंतरात्म विवरण निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.